अरे ते बघा, ढगांमध्ये अगदी गणपती बाप्पांसारखा आकार दिसतोय. हो ना, खरंच की. आणि गंमत म्हणजे काल रात्री माझ्या गाडीच्या हेडलाईट्स चक्क माझ्याकडे बघून हसतायत असं वाटलं. असं का होतं? चला तर मग आज आपण आपल्या मेंदूची हीच गंमत समजून घेऊया. अच्छा, कधी ढगांकडे बघताना असं वाटलंय का, अरे वाह, अगदी माणसासारखा चेहरा दिसतोय? किंवा समजा घरातल्या इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये, बॅगच्या चेनमध्ये किंवा गाडीच्या हेडलाईट्समध्ये तुम्हाला कधी 2 डोळे आणि एक तोंड असलेला चेहरा दिसलाय का? आणि हो, असं काही दिसल्यावर मनात पटकन एक विचार येतो, की अरे आपल्याला हे भास तर होत नाहीयेत ना? आपलं डोकं वगैरे तर फिरलं नाहीये ना? ही भीती खरं तर खूप लोकांना वाटते. पण थांबा थांबा, काळजीचं काहीच कारण नाहीये. यात घाबरण्यासारखं काहीही नाहीये. तुमचा मेंदू अजिबात बिघडलेला नाहीये. उलट तो सुपर ॲक्टिव्ह आहे असं समजा. मानसशास्त्रामध्ये ह्या सुंदर अनुभवाला एक खास नाव दिलं आहे, पॅरिडोलिया. म्हणजे काय, तर ही एक अशी मानसिक प्रक्रिया आहे जिथे आपला मेंदू कोणत्याही अर्धवट किंवा न जुळणाऱ्या गोष्टींमध्ये ओळखीचे आकार शोधतो आणि विशेषतः माणसांचे चेहरे शोधतो. पण मग प्रश्न असा आहे की आपला हा सुपर ब्रेन असं नेमकं का करतो? याच्यामागे ना एक खूपच इंटरेस्टिंग सायकोलॉजिकल कारण आहे. गंमत अशी आहे की आपला मेंदू जन्मापासूनच चेहरे ओळखण्यासाठी तयार झालेला असतो. तो एक सोशल ब्रेन आहे. म्हणजे त्याला सतत माणसं, त्यांचे चेहरे आणि त्यांच्याशी असलेलं कनेक्शन शोधायची सवय आहे. उत्क्रांतीच्या काळात टिकून राहण्यासाठी ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट होती आणि म्हणूनच आपला मेंदू पॅटर्न शोधण्यात इतका एक्सपर्ट आहे. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांसाठी झुडुपात लपलेला वाघ किंवा शत्रूचा चेहरा पटकन ओळखणं हे जगण्या मरण्याचा प्रश्न होता, बरोबर? आणि तीच क्षमता आता आपल्याला जळक्या पोळीत, ढगांच्या आकारात किंवा फरशीच्या डिझाईनमध्ये चेहरे दाखवते. म्हणजे धोका ओळखण्याची जी जुनी सवय होती ती आता एक गंमत बनली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा लाईफ शोधतोय. आणि हे एका निरोगी आणि सर्जनशील म्हणजेच हेल्दी आणि क्रिएटिव्ह मेंदूचं लक्षण आहे. आता ही केवळ एक मानसिक गंमत नाहीये बरं का. ह्याबद्दल जागतिक स्तरावरचं संशोधन आणि आपली भारतीय संस्कृतीसुद्धा खूप काही सांगते. पाहूया का? प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी एक खूप छान सिद्धांत मांडला होता. ते म्हणाले होते की पॅरिडोलिया हे माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक होतं. म्हणजे बघा, अंधारात एखाद्या दगडाला अस्वल समजून घाबरून पळून जाणं हे अस्वलाला दगड समजण्याच्या धोक्यापेक्षा कधीही जास्त सुरक्षित होतं. आणि जेव्हा आपण आपल्या भारतीय संस्कृतीकडे बघतो तेव्हा तर पॅरिडोलियाचं यापेक्षा मोठं उदाहरण सापडणंच शक्य नाही. आपल्याकडे स्वयंभू मूर्तींची संकल्पना आहे, जिथे डोंगराच्या कपारीत, नदीतल्या दगडात किंवा झाडाच्या खोडात आपल्याला देवाचं रूप दिसतं. इतकंच नाही तर चंद्रावरचे डाग पाहून कुणाला त्यात ससा दिसतो तर कुणाला चरखा चालवणारी म्हातारी दिसते. हे सगळं दृष्टी तशी सृष्टी याच आपल्या विश्वासाला आणखी पक्क करतं. तर मग आपल्या मेंदूच्या या सुपर पॉवरचा आपण काही चांगला उपयोग करू शकतो का? नक्कीच करू शकतो. हो, पुढच्या वेळी तुम्हाला वस्तूंमध्ये चेहरा दिसला ना, तर तुमची कल्पनाशक्ती वापरा. बघा, त्यातून एखादं चित्र काढायला किंवा फोटोग्राफीसाठी काही प्रेरणा मिळते का? याकडे तुमच्या मेंदूचा एक व्यायाम म्हणून बघा. ही तुमच्या पॅटर्न ओळखण्याच्या क्षमतेचा एक पुरावाच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रात्रीच्या अंधारात खुर्चीवर पडलेले कपडे भूतासारखे वाटले तर घाबरू नका. स्वतःला आठवण करून द्या की अरे, हा तर माझ्या सुपर ब्रेनचा पॅटर्न शोधण्याचा खेळ आहे. म्हणूनच या सगळ्यातून एक खूप महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. जग तसं नसतं जसं ते आहे. जग तसं असतं जसे आपण आहोत. आपला मेंदू इतका सामाजिक आहे की त्याला निर्जीव दगडात देव दिसतो आणि आकारहीन ढगांमध्येही माणूस दिसतो. बरं, आता जाता जाता एक प्रश्न. तुम्हाला आजवर सगळ्यात विचित्र चेहरा कशामध्ये दिसला आहे? वॉशिंग मशीनमध्ये, झाडाच्या बुंध्यावर की आणखी कशात? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मनाचे खेळ सादर करते डॉक्टर अजित पाटील, मानसतज्ञ. संपर्क 9850583688. परीस फाउंडेशन. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.